चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन येत्या रविवारी 26 एप्रिल रोजी करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे। परीक्षा परिषदेने जाहीर केल्यानुसार चौथीसाठी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तर सातवीसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे। 2 सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात येईल। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ती एकाच वेळेस आयोजित केली जाणार आहे। प्रथम सत्रात सकाळी 11 ते दुपारी 12:30 या वेळेत प्रथम वर्ष भाषा आणि गणिताचा पेपर घेण्यात येईल। भाषेचा पेपर 50 गुणांचा तर गणिताचा पेपर 100 गुणांचा असेल। द्वितीय सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर घेतला जाईल। तृतीय भाषेचा पेपर 50 गुणांचा तर बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर 100 गुणांचा राहील। दुपारी 2 ते 3:30 या वेळेत हा पेपर घेतला जाणार आहे। दिनांक 30 डिसेंबर पासून या परीक्षेच्या अर्जांना सुरुवात करण्यात येणार आहे। विलंब आणि अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आली होती। मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 7 भाषांमध्ये परीक्षा होणार आहे। याशिवाय 7 मिश्र माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल। यापूर्वी 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात असे। 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा घेण्यात येत आहे। निवड झालेल्या चौथीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये तर सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 750 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल। 3 वर्षांकरिता ही शिष्यवृत्ती मिळेल। रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात अधिक माहिती देताना शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती प्रिया देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी म्हणजे 25-26 मध्ये चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जाणार आहे। यापूर्वी 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जात होत्या। यावर्षीची जी परीक्षा आहे ती 26 एप्रिल रोजी होणार आहे। चौथी आणि सातवीसाठी ती राहणार आहे। ही एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे। याच्यामध्ये 2 सत्रांमध्ये परीक्षा आहे। प्रथम सत्र जे 11 ते 12:30 या वेळेत आहे। त्याच्यामध्ये प्रथम भाषा ही 50 मार्कांची आणि गणित हे 100 मार्कांचं असा एक पेपर होईल। दुपार सत्रामध्ये म्हणजे 2 वाजतापासून तर 3:30 वाजेपर्यंत दुसरा पेपर राहील, तृतीय भाषा आणि बुद्धिमापन चाचणी। 7 माध्यमांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। याबाबत संपूर्ण नियोजन जिल्ह्याचं झालेलं आहे। एका वेळेस व्यवस्थित पद्धतीनं सुव्यवस्थित ही परीक्षा पार पाडेल यासाठी शिक्षण विभागामार्फत संपूर्ण दक्षता घेतली जाईल। शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक माननीय उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा उत्तम पद्धतीने पार पाडेल अशी अपेक्षा आहे।